मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। धाराशिव डाएटचे प्राचार्य गोत्यात, लातूरात आढळली बेहिशोबी संपत्ती। लातूरच्या अवंतीनगरातील बंगल्याची पोलिसांनी घेतली झाडाझडती। प्राचार्य चौरे पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल। धाराशिव जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व सध्या गडचिरोली येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य असलेले बळीराम गणपत चौरे यांच्या लातूर येथील बार्शी रोड लगत असलेल्या अवंती नगरातील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरच्या पथकाने आज 29 जून रोजी दुपारी छापा टाकून त्यांच्या घराची झाडाझडती घेतली। यामध्ये चौरे दाम्पत्याकडे 76,89,402 रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळली असून त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या 48.80% ही संपत्ती जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरच्या फिर्यादीवरून लातूर येथील MIDC पोलीस ठाण्यात आज 29 जून रोजी डाएटचे प्राचार्य व त्यांची पत्नी विद्या बळीराम चौरे यांनी मदत करून गुन्ह्यास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली म्हणून त्या दोघांविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। डाएटचे प्राचार्य बळीराम चौरे यांनी 1 ऑगस्ट 1995 ते 6 मार्च 2022 या कालावधीमध्ये आपल्या उत्पन्नाहून अधिक 48.80% अधिकची 76,89,402 रुपयाची बेहिशोबी मालमत्ता जमवली आहे। त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती। त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता स्वतःचे नावे व पत्नी सौ विद्या बळीराम चौरे यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे। त्यामुळे या दोघांच्या विरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे व त्यांच्या टीमने यशस्वी केली आहे।